सांगली शहरातील स्विमिंग टँक परिसरामध्ये प्लास्टिक आणि कचरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी समोर आला. नेमके याबाबत काय घडले हे आपण ह्या रिपोर्टमध्ये बघू. सांगली शहरामध्ये स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आज सकाळी नागरिकांच्या समोर आली. सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे स्विमिंग टँक परिसरात अनेक कार्यक्रमांसाठी ही जागा भाडेतत्त्वावर दिली जाते. पण या कार्यक्रमामधून होणारा कचरा याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे आज नागरिकांच्या नजरेसमोर आले. स्विमिंग टँक परिसरामध्ये वॉकिंग ट्रॅकचे काम सध्या सुरू आहे. या संदर्भात मध्यंतरी आयुक्तांनी या परिसराला भेट दिली. पण या भेटीच्या दरम्यान हा असा कचरा जेथे जाळला जातो किंवा जेथे जिवंत झाडांच्या बुंद्याजवळ आग लावली जाते, हा सर्व प्रकार कर्तव्यदक्ष आयुक्तांच्या नजरेपासून चुकला कसा, असा सवाल नागरिकांच्या मनामधून उठत आहे. महापालिकेकडून कचरामुक्त शहर होण्यासाठी शहरामधील कंटेनर हटवण्यात आले, पण जी जागा भाडेतत्त्वावर दिली जाते तेथेच कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लागते याबद्दल महापालिकेला कल्पना नसेल का? प्लास्टिक आणि कागद जेथे जाळले जात होते तेथेच अनेक हिरवी झाडे आहेत. मध्यंतरीच्या काळात येथेच एक कार्यक्रम असताना टेम्पो आणि तेथील 4 चाकी गाडी वॉकिंग ट्रॅकवरती घेऊन जाण्याचा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणात नागरिकांनी याबाबत सवाल विचारला असता स्विमिंग टँकमधील कर्मचाऱ्यांनी याबाबत उदासीनता दाखवलेली आहे. सध्या वॉकिंग ट्रॅक तयार होत असल्यामुळे तेथे अनेक नागरिक या ट्रॅकवर सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. प्लास्टिक आणि कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर हा पर्यावरण आणि येथे येणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांच्यासाठी अत्यंत घातक आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले ही येथे वॉकिंग ट्रॅकवरती येतात. या परिसरामध्ये झाडे लावून हा परिसर हिरवळ करण्याचा प्रयत्न राहिला बाजूला. आहेत ही झाडे प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे जळून खाक तरी होणार नाहीत ना, अशी खंत नागरिकांच्या मधून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून जर कचरा जाळला गेला तर यावर जी व्यक्ती कचरा जाळते त्याच्यावर दंडात्मक कारवाई होताना दिसून येत आहे. पण आज या परिसरामध्ये कचरा जाळला, येथे महापालिकेकडून काही कारवाई करण्यात येणार का असेच त्यांना सोडून देण्यात येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आज सकाळी घडलेल्या स्विमिंग टँकमधील या प्रकाराबाबत अनेक आजी माजी नगरसेवकांना अनेकांनी याबद्दल सांगितले, पण त्यांच्यामधूनही उदासीनता दिसून आली. आज महापालिकेकडून यावरती काही कारवाई होते का, हा सवाल नागरिकांच्या मनामधून उठत आहे.